हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, भक्तनिवासमध्ये आम्ही राहायला होतो आणि बघा सकाळचं वातावरण किती सुंदर होतं. तर आज आपण जाणार आहोत तुळजापूरमध्ये दर्शनासाठी आणि नंतर मग तिथूनच पंढरपूरला जाणार आहोत. पण मी तुम्हाला व्लॉगमध्ये एक एक करून दाखवणार आहे, त्यामुळे व्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, आम्ही रात्रीच आवराआवरी केली होती सामानांची आणि आता तयारी होती निघायची. तर मी तुम्हाला रूम दाखवते. असा आमचा रूम होता आणि एक एक करून सामान असं जे आहे ते आम्ही बाहेर काढत होतो. आणि इथे बघा स्वामींचा निरोप घेऊन आपण निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर ही आहे लिफ्ट. या लिफ्टमधून 3 किंवा 4 व्यक्ती जाऊ शकतात. मम्मी पप्पा गेले लिफ्टने आणि आता मी तुम्हाला दाखवायसाठी चालली आहे पायऱ्यांनी. तर बघा, इथे ना प्रत्येक फ्लोअरवर स्वामींचा एक एक फोटो आहे. तर किती सुंदर असं स्वामींची ही फोटो फ्रेम आहे. आणि आता चाललो आहोत आपण सेकंड फ्लोअरवर. तर सेकंड फ्लोअरवर सुद्धा अजून एक फोटो आहे स्वामींचा. तो पण खूप सुंदर आणि खूप छान असा प्रसन्न करणारा फोटो आहे. स्वामी बघा, दत्तात्रेय अवतारामध्ये स्वामी आहेत. आणि परत आता आपण चाललो आहोत फर्स्ट फ्लोअरला. तर प्रत्येक फ्लोअरवर असे स्वामींच्या सुंदर आणि मस्त अशा फ्रेम्स आहेत. ते इथे पण बघू शकताय तुम्ही. किती मोठी फ्रेम आहे इथे स्वामींची. आणि ही सुद्धा फोटो फ्रेम स्वामींची खूप सुंदर आहे. आणि आता आपण आलो आहोत ग्राउंडमध्ये. तर इकडे सगळी पब्लिक जी आहेत आणि इथे बघा मुलांचं क्रिकेट खेळणं चालू आहे आणि ध्रुवान त्या छत्रीसोबत खेळतो आहे. तर इथे ते असेच क्रिकेट खेळतात आहे. आणि इथे बघा प्रेक्षक हा डॉगी जो आहे तो कसा त्यांचा क्रिकेट बघतो आहे. तर आम्ही निघालो आहोत फायनली. आता गाडी आली आमची आणि आम्ही निघालो आता तुळजापूरच्या प्रवासासाठी. तर बघा, पाठी हे सगळे बसलेले आणि तुळजापूरचा जो रस्ता होता तो खूप मस्त होता. कुठेही खड्डे नव्हते किंवा कुठेही असे दगड वगैरे काहीच नव्हते. पूर्ण प्लेन असा रस्ता होता. त्यामुळे गाडी पण एकदम अशी स्मूथ जात होती. आणि ते खरंच ते जे ड्रायव्हर दादा होते त्यांनी गाडी खरंच खूप छान नेली. त्यानंतर आम्ही थांबलो नाश्त्यासाठी. हे शेडचंच असं हॉटेल होतं, पण खूप छान नाश्ता होता. नंतर आपण पोहोचलो आहोत तुळजापूरला. तर जे ड्रायव्हर दादा आहेत ना, त्यांनी समोरच म्हणजे मंदिराच्या जो समोरच त्यांनी गाडी पार्किंग केलेली. त्यामुळे आम्हाला खूप इझी गेलं. त्या सरळच आम्हाला तो रस्ता मिळाला. आणि इथे बघा विविध देवींचे विविध फोटो फ्रेम्स आहेत. तसे चुडा वगैरे आहे आणि ते वेगवेगळ्या तुम्हाला माळा दिसतील. आणि अशी आमची फॅमिली आम्ही हळूहळू जात होतो दर्शनासाठी. हाय मित्रांनो, आता आम्ही जातोय तुळजापूरला. आम्ही तुळजापूरला पोहोचलोय आणि इथे तुम्ही बघू शकतात आम्ही तुळजापूरचा पोहोचलोय. इथे आमची आजी आहे. इथे घेऊया आजी. इकडेच घेऊया. आणि आमची पर दीदी बघू शकतात ही. चला आता आपण बाबू तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आमचा छोटा ब्लॉगर अद्वैत. आणि नंतर आम्ही इथे ओटी घ्यायसाठी थांबलो. इथे बघा देवीचं जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो इथे दिसतोय. आणि आम्ही इथून ओटी घेतली आणि निघालो आहोत आता देवीच्या दर्शनासाठी. हा भव्य दिव्य असा प्रवेशद्वार आहे. आणि इथे बघा, इथे पण तुम्हाला चुडा वगैरे भरून घ्यायचा असेल तर तो इथे घेऊ शकतात. आणि आता आपण चाललो आहोत मेन मंदिराच्या इथून. तुळजाभवानी मंदिर हे तुळजापूर जिल्ह्यातील उस्मानाबाद, महाराष्ट्र. तुळजाभवानी माता ही देवी पार्वतीचा अवतार आहे. तुळजाभवानी देवी हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. हे मंदिर 12व्या शतकात यादव राजवटीच्या काळात बांधले गेले. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानली आहे. असे म्हणतात की देवीने शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद दिला होता. जय भवानी जय शिवाजी हे ब्रीदवाक्य आपण ऐकलेच असेल. तसेच ते हे वाक्य मंदिर परिसरात सुद्धा सतत ऐकू येतं. देवीला राजमाता किंवा भवानी माता म्हणतात. देवीची मूर्ती स्वयंभू प्रकट झालेली आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील 3 मोठ्या भवानी मंदिरांपैकी एक आहे. इतर 2 म्हणजेच माहूरची रेणुका माता आणि कोल्हापूरची महालक्ष्मी माता. मंदिर डोंगरावर वसलेले असून तेथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गर्भगृहात तुळजा
तुळजाभवानी मादेवीची काळ्या दगडातील सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात काली, अन्नपूर्णा, सरस्वती माता तसेच उजव्या सोंडेच्या गणपतीची देखील मंदिरे आहेत. दर्शनासाठी मंदिराजवळ धर्मशाळा व हॉस्टेलची चांगलीच राहण्याची अशी सोय केलेली आहे. इथे आपण बघू शकतो वरती बघा गेटवर लिहिलं आहे जय भवानी आणि नंतर तिथून आतमध्ये आपण जातो. पायऱ्यांवर खूप पायऱ्या आहेत आतमध्ये जाण्यासाठी. तर बघा इथून असं खाली हळूहळू आतमध्ये जाऊ शकतो. इथे ना गोमुखसुद्धा आहे, पण आम्ही गेलो ना तर ते बंद होतं. तिथे पाय धुवून आपण आतमध्ये जाऊ शकतो. आणि नंतर इथे बघा इथे मेन जो आपला मुख्य जो प्रवेशद्वार आहे तो इथे आहे. आणि इथे बघा गोंधळ वगैरे नवीन जोडप्यांसाठी ज्यांचे नवीन लग्न झालं त्यांचा इथे जागर गोंधळसुद्धा होतो. आणि आम्ही लाईनीत उभं होतो आता. इथे बघू शकताय तुम्ही कशी लाईन. आणि इथे ना मस्त होतं, बसण्याची सुद्धा सोय होती आणि व्यवस्थित अशी आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. आणि इथे बघा इथे पण आपण परड्या भरू शकतो. आणि इथे चिंतामणी दगड आहे, म्हणजे तुमच्या मनातली काही इच्छा असेल ते इथे दगड आपल्याला एक सांगतो की उजवा कौल दिला तर उजव्या साईडला फिरला तर होकार आणि डाव्या साईडला फिरला तर नकार. आणि पुढे सुद्धा मंदिर आहेत, ते मी तुम्हाला आता दाखवते आहे. इथे ना फिरण्यासाठी खूप अशी मंदिर आहेत आणि इथे प्रत्येक ठिकाणी परड्या भरल्या जातात. इथे बघा मल्हारी मार्तंड मंदिर आहे, त्याच्याच पुढे ना लक्ष्मीनारायण मंदिर आहे. आणि बघू शकता इथे पण बघा परड्या भरलेल्या आहेत. हे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. आणि पुढे एक अजून एक मंदिर आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर. आणि अजून एक पुढे आहे ते पण मला वाटतं तुळजापूरच्या आईचंच मंदिर आहे, मूर्ती आहे तिथे. आणि इथे पण बघा परड्या भरल्या जातात, मुलांसाठी चांगलं असतं असं म्हणतात. त्यानंतर आम्ही इथे पायऱ्या होत्या ना, तिथे फोटो वगैरे आम्ही असा क्लिक केला. तर मंदिराचा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकताय कसा आहे. आणि बघा इथे ऑनलाईन पासची सुविधासुद्धा आहे, म्हणजे तुम्ही आधी ऑनलाईन बुकिंग करू शकतात. तर असं आम्ही निघालो आता मंदिरातून बाहेर. तर इथे बघा तुम्ही अशा पायऱ्या आहेत आणि संपूर्ण मंदिर हे दगडांमध्ये त्याचं बांधकाम आहे. रात्री हे मंदिरामध्ये खूप छान असं लाईटिंग, बाहेर जो प्रवेशद्वार आहे ना त्याला खूप छान अशी लाईटिंग केली आहे, तर ते दिसायला खूप छान दिसतं. आणि तिथे दुकानं होती. त्यानंतर आम्ही आता आलो आहोत जेवणासाठी हॉटेलमध्ये, हॉटेल विकासमध्ये. खूप छान रेस्टॉरंट होतं. तर बघा इथे आम्ही टेबल बुकिंग करतो आहे आणि आता आम्ही थांबलो आहोत जेवणासाठी. तर बघा इथे दादा मेनू डिसाईड करतो आहे काय घ्यायचं आहे ते. आणि इथे बघा हा छोटा व्लॉगर, त्याला व्लॉगमध्ये यायचं असतं. आणि ध्रुवान आहे आणि इथे बघा काचेचं आहे, इथे बाहेर असं ट्रान्सपरंट आहे. आणि त्यांचा मसाला डोसा आलेला आहे आणि बाकीच्या मंडळी वाट बघतात आहे जेवणाची. आणि अद्वैत बघा डोसा दाखवून खातो आहे. तर आता फायनली आता आमचं जेवण आलं आहे. भाजी मागवलेली आणि रोटी मागवलेली आणि काहींनी चपात्या मागवलेल्या. तर अशा प्रकारे आम्ही छान असं जेवण केलं आणि निघालो आता पुढच्या प्रवासासाठी, पंढरपूरसाठी. तर इथून पुढचा जो प्रवास कसा झाला हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवीन. तोपर्यंत आपण आता व्लॉग एंड करूया. आणि तुम्ही माझ्या व्लॉगला छान सपोर्ट करताय, लाईक करताय आणि कमेंटसुद्धा छान छान करताय. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.